नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 18 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंधक दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 17। स्पष्टीकरण: जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंधक दिन दरवर्षी जून 17 रोजी साजरा केला जातो। या दिनाचा मुख्य उद्देश वाळवंटीकरण, जमिनीचा ऱ्हास आणि दुष्काळाच्या गंभीर समस्येबद्दल जागतिक पातळीवर जागरूकता वाढवणे आणि या समस्यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना चालना देणे हा आहे। प्रश्न 2. नुकतेच टाटा आणि एअरबस यांनी कोणत्या राज्यात पहिल्या मेड इन इंडिया C-295 लष्करी विमानाची पहिली यशस्वी चाचणी उड्डाण पूर्ण केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण: टाटा आणि एअरबस यांनी गुजरातच्या वडोदरा शहरात पहिल्या मेड इन इंडिया C-295 विमानाची पहिली चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। करार: या प्रकल्पाची सुरुवात 2021 मध्ये झाली होती, ज्यांतर्गत भारतीय हवाई दलासाठी एकूण 56 C-295 विमाने तयार केली जाणार आहेत। निर्मिती प्रक्रिया: करारानुसार सुरुवातीची 16 विमाने थेट स्पेनमधून पुरवली जात आहेत, तर उर्वरित 40 विमाने भारतातच टाटा एअरबसद्वारे उत्पादित केली जात आहेत। महत्त्व: भारताच्या खाजगी क्षेत्राद्वारे देशाच्या भूमीवर लष्करी विमानाची निर्मिती करण्याची ही पहिलीच वेळ आहे। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। अहमदाबाद महानगरपालिकेने पथारी विक्रेत्यांसाठी अनिवार्य QR कोड आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता निरीक्षण प्रणाली सुरू केली आहे। भारताचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम हायपरस्केल डेटा सेंटर गुजरातमध्ये स्थापित केले जाईल। ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पहिल्या जागतिक योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन अहमदाबादमध्ये केले जात आहे। गुजरात सरकारने ऑपरेशन डेल्टा हंट सुरू केले आहे। जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे। प्रश्न 3. नुकतेच टाइम मासिकाच्या 2026 मधील 100 सर्वात प्रभावशाली खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, स्मृती मांधना। स्पष्टीकरण: टाइम मासिकाच्या 2026च्या 100 सर्वात प्रभावशाली क्रीडा व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मांधना ठरली आहे। 29 वर्षीय स्मृती मांधनाला तिच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या विक्रमासाठी आणि खेळातील उत्कृष्ट नेतृत्वासाठी या प्रतिष्ठित जागतिक यादीत स्थान मिळाले आहे। तिच्याच कर्णधारपदाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB संघाने महिला प्रीमियर लीगचे म्हणजेच WPLचे विजेतेपद जिंकले आहे। या यादीमध्ये तिच्यासोबत लिओनेल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लेब्रॉन जेम्स यांसारख्या दिग्गज जागतिक खेळाडूंचाही समावेश आहे। प्रश्न 4. नुकतेच कोणत्या राज्याच्या सारिंदा या पारंपरिक वाद्याला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, त्रिपुरा। स्पष्टीकरण: नुकतेच त्रिपुरा राज्याच्या त्रिपुरा सारिंदा या पारंपरिक वाद्याला प्रतिष्ठित भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग प्रदान करण्यात आले आहे। रचना: हे लाकूड आणि तारांनी बनवलेले एक पारंपरिक संगीत वाद्य आहे। सांस्कृतिक महत्त्व: हे त्रिपुराच्या आदिवासी आणि मूळ रहिवासी समुदायांच्या लोकसंस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो। त्रिपुरा राज्याची माहिती: राजधानी आगरतळा, मुख्यमंत्री माणिक साहा, राज्यपाल इंद्रसेना रेड्डी। आता पाहू त्रिपुराशी संबंधित इतर चालू घडामोडी। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्रिपुरामध्ये 236 कोटी रुपयांचे मिशन क्वीन पायनॅपल लॉन्च केले। इंधन वाचवण्यासाठी त्रिपुरा सरकारने कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरी राहून काम करणे लागू केले आहे। केंद्र सरकारच्या अनुपालन कपात आणि नियामक उपक्रमांतर्गत सर्व 51 प्राथमिक सुधारणा क्षेत्रे यशस्वीरित्या पूर्ण करणारे त्रिपुरा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। पंचायत उन्नती निर्देशांक 2.0 मध्ये त्रिपुराला प्रथम स्थान मिळाले आहे। त्रिपुराच्या 3 पंचायतींनी राष्ट्रीय शाश्वत विकास पुरस्कार 2025 जिंकले आहेत।
पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स 2.0 मध्ये देखील त्रिपुराने प्रथम स्थान पटकावले आहे. प्रश्न 5. नुकतेच फिट इंडिया सायक्लोथॉनचे आयोजन कोठे करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. मुंबई. स्पष्टीकरण. केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी मुंबईतील वरळी कोस्टल सायकल ट्रॅकवर फिट इंडिया सायक्लोथॉनचे नेतृत्व केले. या विशेष सायकलिंग कार्यक्रमात सुमारे 250 सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम जून 21 रोजी होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून आयोजित करण्यात आला होता. प्रश्न 6. नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने पॅरिस करारांतर्गत संयुक्त क्रेडिटिंग यंत्रणेच्या अंमलबजावणीच्या नियमांना मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जपान. स्पष्टीकरण. भारत आणि जपानने पॅरिस कराराच्या कलम 6.2 अंतर्गत संयुक्त क्रेडिटिंग यंत्रणेच्या अंमलबजावणीच्या नियमांचा स्वीकार केला आहे. दोन्ही देशांनी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी 8 जून रोजी या नियमांवर सहमती दर्शवली आहे. उद्देश: कार्बन व्यापाराला चालना देणे, हरित गुंतवणूक आकर्षित करणे आणि कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे. जपान देशाची माहिती. राजधानी टोक्यो. चलन जपानी येन. पंतप्रधान सानाए ताकाइची. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. जांगमी या उष्णकटिबंधीय वादळाने जपानमधील जनजीवनावर मोठा परिणाम केला. जपानने अधिकृतपणे ताज्या भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घातली आहे. आशियाई खेळ 2026 चे आयोजन जपानमध्ये केले जाईल. इस्रोने संयुक्त चांद्रयान 5 म्हणजेच लुपेक्स मोहिमेसाठी जपानमध्ये स्थळ मूल्यमापन सुरू केले आहे. स्मार्ट शहरांच्या नियोजनासाठी भारताने जपानसोबत डेटा करार केला आहे. जपानने प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. जपानने जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला आहे. जपानने पार्किन्सन आणि हॉर्ट फेल्युअर म्हणजेच हृदय विकारासाठी जगातील पहिल्या IPS स्टेम सेल उपचारांना मंजुरी दिली आहे. प्रश्न 7. नुकतेच ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर कोणते ठरले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. जगन्नाथ मंदिर. स्पष्टीकरण. कोणत्याही भारतीय धार्मिक स्थळासाठी पहिल्यांदाच श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने महत्त्वाच्या शब्दांसाठी आणि चिन्हांसाठी ट्रेडमार्क संरक्षण मिळवले आहे. संरक्षित केलेले शब्द पतितपावन म्हणजे दुर्बलांचा उद्धारकर्ता आणि आनंद बाजार म्हणजे मंदिराच्या आत पवित्र महाप्रसाद ग्रहण करण्याची जागा या 2 शब्दांचे ट्रेडमार्क सुरक्षित करण्यात आले आहेत. प्रश्न 8. नुकतेच भारताने कोणत्या देशाला 55 लाख अमेरिकन डॉलर्सचे लष्करी साहित्य विनामूल्य प्रदान केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. श्रीलंका. स्पष्टीकरण. भारताने श्रीलंकेला 55 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे अंदाजे 46 कोटी रुपये किमतीचे लष्करी साहित्य पूर्णपणे विनामूल्य प्रदान केले आहे. वाहतूक. हे सर्व साहित्य भारतीय नौदलाच्या INS शारदा या जहाजाद्वारे कोलंबो येथे पाठवण्यात आले. उद्देश: हे पाऊल दोन्ही देशांमधील घनिष्ठ संरक्षण भागीदारी आणि शेजारी प्रथम धोरणाला अधिक मजबूत करते. श्रीलंका देशाची माहिती. राजधानी कोलंबो. चलन श्रीलंकन रुपया. पंतप्रधान हरिनी अमसुर्या. राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायके. आता पाहू श्रीलंकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. चौथा INSLN डायव्ह X 2026 नावाचा संयुक्त डायव्हिंग म्हणजेच गोताखोरी सराव भारत आणि श्रीलंका यांच्यात आयोजित करण्यात आला होता. श्रीलंकेतील भारतीय समुदायासाठी OCI योजना 6व्या पिढीपर्यंत वाढवली जाईल. जागतिक बँकेने श्रीलंकेची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नवीन पंचवार्षिक भागीदारी सुरू केली आहे. श्रीलंकेमध्ये भारताच्या मदतीने बांधण्यात आलेल्या 240 फूट लांब बेली पुलाचे उद्घाटन करण्यात आले. भारताचे ऐतिहासिक देवनिमोरी बुद्ध अवशेष पहिल्यांदाच श्रीलंकेत प्रदर्शनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्रश्न 9. नुकतेच भारताने कोणत्या वर्षापर्यंत 155 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 2035. स्पष्टीकरण. भारताने वर्ष 2035 पर्यंत 155 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मध्यवर्ती उद्दिष्ट 2030 पर्यंत 100 गिगावॅट क्षमता गाठण्याचे अंतरिम उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सद्य क्षमता. देशाची सध्याची स्थापित पवन ऊर्जा क्षमता 56.1 गिगावॅटपेक्षा जास्त आहे. नवीन पोर्टल. पवन ऊर्जा पुरवठा साखळीला गती देण्यासाठी सरकारने WT मारुत नावाचे नवीन डिजिटल पोर्टल देखील लॉन्च केले आहे. प्रश्न 10. नुकतेच नवी दिल्ली येथे विकसित भारत युवा संसद 2026 चे उद्घाटन कोणी केले आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. ओम बिर्ला. स्पष्टीकरण. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवी दिल्ली येथे विकसित भारत युवा संसद 2026 चे उद्घाटन केले. हा कार्यक्रम युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आला होता. मुख्य उद्देश तरुणांना लोकशाही प्रक्रिया, धोरण निर्मिती म्हणजेच कायदा बनवणे आणि संसदीय कामकाज पद्धतीची व्यावहारिक समज देणे, तसेच तरुणांना राष्ट्र उभारणीशी आणि विकसित भारत ॲक्ट 2047 च्या उद्दिष्टाशी सक्रियपणे जोडणे हा यामागचा हेतू आहे. प्रश्न 11. नुकताच चर्चेत असलेला ATL ब्रिज करार भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. फ्रान्स. स्पष्टीकरण. चर्चेत असलेला ॲटल टिंकरिंग लॅब ब्रिज म्हणजेच ATL ब्रिज करार भारत आणि फ्रान्स यांच्यात झाला आहे. घोषणा. या उपक्रमाची घोषणा भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष 2026 दरम्यान फ्रान्सच्या नीस शहरात आयोजित भारत इनोव्हेट्स 2026 शिखर परिषदेत करण्यात आली. उद्देश. शालेय पातळीवर विद्यार्थी आणि शिक्षकांना एकत्र आणून सर्जनशीलता, तांत्रिक शिक्षण आणि उद्योजकतेला चालना देणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. फ्रान्स देशाची माहिती. राजधानी पॅरिस. चलन युरो. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन. आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाईल. वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले होते. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे विधेयक संमत केले आहे. फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण जास्त नोंदवले गेले आहे. इंडियन ऑप्टेल लिमिटेड ने फ्रान्सच्या सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फ्रान्सचा प्रसिद्ध फुटबॉलपटू सॅम्युअल उमटिटी याने वयाच्या 31व्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. प्रश्न 12. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणी ने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. स्लोव्हाकिया. स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदी यांना मिळालेला हा कोणत्याही परदेशी देशाचा 33वा आंतरराष्ट्रीय सन्मान ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणी प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान त्यांना स्लोव्हाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आता मागील व्हिडिओतील प्रश्न व त्याचे उत्तर. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1470 बेपत्ता लोकांना त्यांच्या कुटुंबियांशी मिळवून दिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गुजरात. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. जवाहरलाल नेहरू बंदर हे भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील सहाताल हे भारताचे 100वे रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया ठरला आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. किर्गिझस्तान देशाची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख म्हणून कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती झाली आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे कब्रिस्तान शोधून काढले आहे. प्रतिष्ठित रशिया ग्रँड सँडमास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय बनले आहेत. भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात आपले नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्याच्या जादूपटिया चित्रकलेला GI टॅग मिळाला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.